हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी दिवसभर काय टाईमपास करत असते. सगळ्यात आधी मी देवाच्या पाया पडून घेते की देव थोडासा प्रसन्न झाला तर झाला. नंतर ही सगळी घरची कामं, तर ही चुटकी वाजून माझी सगळी कामं होणार नाहीत, तर मला ही स्वतः प्रॅक्टिकली करावं लागणार आहे. तर भांडी वगैरे हे सगळं मला घरी आहे तर करावं लागणार आहे. तर हे सगळी कामं झाल्यानंतर खूप छान चकाचक किचन केल्यानंतर मी जाते खाली नाश्ता करायला. हे बघा, सगळे आधी नाश्ता करतात, नंतर कामं करतात. पण माझं उलटं आहे, आधी मला कामं करायला लागतात, नंतर मी नाश्ता करते. तर ही रेसिपी ऑलरेडी मी अपलोड केली आहे यूट्यूबवरती, तर तुम्ही जाऊन बघा. हे आहेत ब्रेड्स पॉकेट्स, सॉरी चॉकलेट पॉकेट. खूप मस्त होते. नंतर मग डायरेक्ट दुपारचं जेवण दाखवलं आहे. दुपारी जेवळे मी काय भात डाळ साधंच आपलं रोजचं. वैताग येतो हे रोजचं जेवण 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 जेवण. डाईट करणार आहे मी आता थोडंसं. आणि ही जी दिसते ना ही मैत्रीण धावत धावत येते, हिच्यासोबत मी चालले थोडंसं टाईमपास फिरायला इकडे तिकडे. आता घरीच आहे तर बोलले काहीतरी करूया. तर हिला थोडंसं सामान आणायचं आहे. हिचा छोटासा बिझनेस आहे ते, तर तिथे तिच्या रूमवरती जाऊन आम्ही थोडंसं सामान आणणार आहे. खूप सामसूम जागा होती, खूप कुठे नेलं होतं काय माहिती. एकदम हॉरर प्लेस होती. बघा तुम्हाला मी दाखवते पूर्ण. ही बिल्डिंग पडीक बिल्डिंग होती, पडीक. काय आजूबाजूला काय नाही, दुसरी बिल्डिंग बनते काय. बापरे, कसे राहतात लोक काय माहिती. आणि हे आतून आहे, तिने पूर्ण ती आर्टिस्ट आहे, तर तिने पूर्ण इथे आर्ट करून ठेवलं होतं. दिवाळा वगैरे बघा, दिवाळ्यावरती पण खूप मस्त मस्त आर्ट केलं. आणि हा आरसा आहे. आणि ती जे काय करते कॅन्डल्स वगैरे ते सगळं इथे तिने ह्या वॉर्डरोब काय बोलतात ह्याला, काही असेल ते ह्याच्यामध्ये तिने मस्त सजवून ठेवलं होतं. खूप मस्त मस्त काय काय क्रिएटिव्हिटी केलं होतं. ही बघा, ही बिअरची ग्लास ओरिजिनल नाही गाईज. तर ही पॅकिंग वगैरे केली आम्ही आणि निघालो. नंतर ही भेटली आम्हाला. हुज दिस करते, तुम्हाला ओळखत नाही ती, काय बोलायचं. नंतर आम्ही थोडंसं टाईमपास करत करत पाणीपुरी वगैरे खाल्ली. हे पाणीपुरी मला खूप आवडते, खूप मस्त लागते. हिचा तोंडाचा बघा, एवढा मोठा केला आहे, पागलच आहे. नंतर मी घरी आल्यानंतर घरच्यांच्या थोड्या शिव्या खाल्यानंतर आम्ही गेलो बाहेर जेवायला. जेवायला जायचं कारण असं आहे की पप्पांचा वाढदिवस होता. थोड्या दिवसाआधी तो आम्ही सेलिब्रेट नाही केला कारण मी गावी गेले होते. तर आता आम्ही हा वाढदिवस सेलिब्रेट आणि इथे आमचं डिस्कशन चाललं. ही बोलते की पप्पांच्या वाढदिवसाला काहीतरी डेकोरेशन करूया, प्रवचन देते आम्हाला. पण आम्ही काही केलं नाही नंतर. असंच आपलं. आणि बड्डे कोणाचे सजून कोण आले बघा. पप्पांचा बड्डे, पप्पा किती साधे आलेत. आणि मम्मी बघा ड्रेस वगैरे घालून मस्त त्यावर. आणि हे आहे चकण्याची एक टेक्निक. कांद्यावरती मसाला नाही, मीठ टाकायचं. आणि मस्त मस्त मी जेवले. हे खूप काय काय व्हरायटी होती, चिकन कबाब वगैरे खूप खूप काय काय व्हरायटी होती. खूप मस्त मस्त. आमचं रेग्युलर हॉटेल आहे, आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये कधी जात नाही कारण पप्पांना आवडत नाही. आणि हे सगळं खाल्ल्यानंतर माझं पोट एवढं भरलं आहे की विचारू नको, खूप जास्त भरलं आहे. बड्डे तर आम्ही सेलिब्रेट केला नाही, पण पार्टी घेतली पप्पांकडून. हे बघा, पोट खूप वाढलं आहे आणि आता मला डायटिंगची गरज आहे. खूप दमले मी जेवून. तर गाईज गुड नाईट, झोपूया आता, भेटूया उद्या. बाय गाईज.